आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अरे माझ्या मिसेस कुसुम धनाजी दांडेकर प्रभाग क्रमांक 2 मध्ये उमेदवारी करीत आहे। तसेच आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट सुशील भाऊ शिंदे हे आम्ही दोघं खेळीमेळीच्या वातावरणात ही लढाई कसल्या भावात जिंकणार आहे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे। मी 10 वर्ष झालं सोसायटीचं संचालक पद भोगलं, व्हाईस चेअरमन पद भोगलं। माझी मिसेस कुसुम धनाजी दांडेकर 1917-18 साली नगरसेवक पद भोगलं। मी जेवढे समस्या मला माहीत आहे, मी तळागाळातला कार्यकर्ता आहे, गरीब कार्यकर्ता आहे, तुकडा खाणारा मतदारांच्या घरी जावणारा कार्यकर्ता आहे आणि मला साऱ्या जनतेशी नाळ आहे। नुसत्या माझ्या वार्डात नाही, जेवढं शहरातील लोक असतील, लोकांच्या काही समस्या आहेत, लाईट, पाणी, रस्ते, ही मला शेतकरी कुटुंबातला एक गरीब मुलगा असल्यामुळे मला साऱ्या शेतकरी मतदारांची जाण आहे। मी 5 वर्षे महत्त्वाची शपथ घेऊन सांगतो, मागल्या वेळेस बी शपथ घेतली होती, मला विधान परिषदेचे 3 लाख रुपये मिळले होते। ती 3 लाख रुपये माझा शब्द गेलता, गणपती महाराजांना मी दान करीन। ते 3 लाख रुपये मला मिळलेले पैसे मला जनतेने निवडून दिलं। मी जनतेला शब्द दिलता की मी काय गरीब माणूस आहे, मी काय पैसे वाटू शकत नाही, मी जनतेला काय बोकडं कापू शकत नाही, मी जेवण देऊ शकत नाही आणि मी जी पैसे मिळतील तेवढे पैसे मी गणपतीच्या पेटीत आम्ही अभिषेक करून, काकांना बोललेलं दयादुधाचा अभिषेक करून ती पैसे गणपतीच्या पेटीत आम्ही नवरा बायकोनी, आमचे काय पंच कमिटी असतील तिथं तुकाराम महाराज आळंदीला बीज होती, फक्त श्रीगोंदा शहरात फक्त तिथं 5 संतांची भूमी, तुकाराम महाराज असतील, रावळभाऊ महाराज असतील, शेख महम्मदभाऊ महाराज असतील, त्यांच्या साक्षीने 3 लाख रुपयाचे मी दान पेटीत गुप्त केलं। मी कुठं प्रचार केला नाही, कुठं व्हिडिओला माध्यमातून कुठं काय केलं नाही, हे गुप्त दान केलं। असं माझे कार्य, मी गरीब असून द्या पण मनाने मोठा आहे। तसेच आमचे नेते मनोहरदादा पोटे, आमचे नगराध्यक्षा शुभंगताई पोटे, आमचे दुसरे सहकारी मित्र सुशील भाऊ शिंदे आणि माझ्या मिसेस कुसुम धनाजी दांडेकर प्रभाग क्रमांक 2 मध्ये आमचा आळेकर मळा असन, दांडेकर मळा असन, गणेश मळा असन, गाडे मळा असन, रोही मळा असन, मेत्रे मळा असन, त्यांनी मला एकमुखी, सुशील भाऊ तर आधीच कामाला लागले होते 6 महिन्यापूर्वी आणि मी जरा पायाने अपंग आदू असल्यामुळं थोडं माझा जनसंपर्क कमी झाला जनतेशी, पण मी समाजात 24 तास आहे, गावात शहरात मला कुणी लहान मुलासकट ओळखणारे आमच्या भागातले माणसं, आमच्याकडून भरपूर मतदान होईल, काही काळजी करू नका। शहरातल्या समस्या आम्ही जाणून घेतल्या, रस्ते, पाईपलाईन, कनेक्शन, आम्हाला जर तुम्ही चांगल्या मताने भरघोस मताने निवडून दिलं, आम्ही 5 वर्ष जनतेचा बांधील राहीन आणि जनतेचा कसलाच तडा जाऊन देणार नाही। आम्हाला कसलाच नगरपालिकेतून कसल्या प्रकारचा पैसा कमवायचा नाही, काय, फक्त जनतेने आम्हाला चांगल्या भरघोस मताने निवडून द्यावा एवढीच अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचा मित्र ॲडव्होकेट सुशील कुमार गुलाबराव शिंदे। मी व माझ्यासोबतच्या उमेदवार कुसुम धनाजी दांडेकर, आम्ही दोघेही धनुष्यबाण या चिन्हावर प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहेत। आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत शुभांगीताई मनोहर पोटे। तरी पण मी ह्या व्हिडिओमार्फत प्रभाग क्रमांक 2च्या तसेच श्रीगोंदा शहरातील सर्व नागरिकांना एक विनंती करतो की येत्या 2 तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी आपण धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मी स्वतः शिंदे सुशील कुमार गुलाबराव तसेच कुसुम धनाजी दांडेकर व शुभांगीताई मनोहर पोटे यांना प्रचंड मताने विजयी करा। आम्ही आता जंजिरे हॉस्पिटलच्या परिसरातील आजूबाजूच्या मतदारांची भेटीगाठी घेतोय। मी आत्ता जिथे उभा आहे, शोकांतिका अशी आहेत, कितीतरी वर्ष झाले ह्या आजूबाजूचे जे घरं दिसतात त्यांना बांधून, पण आत्तापर्यंत इथे अंडरग्राऊंड गटार नाहीये, नगरपालिकेची कनेक्शन इथपर्यंत पोहोचलेलं नाहीये। मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे, गेले 6 वर्ष झाले मी नगरच्या जिल्हा कोर्टात प्रॅक्टिस केली, श्रीगोंदा सेशन कोर्टात देखील मी प्रॅक्टिस करतो, पण जे रस्ते कायदेशीर बाबींमुळे अडचणीत पडले आहेत, तिथलच्या स्थानिक मोजण्या नाही झाल्या, त्यामुळे नगरपालिकेचा व प्रशासनाचा नाविलाज होतो, त्यांना रस्त्याची मंजुरी देता येत नाही। आमच्या धनुभाऊंनी 1-2 रस्ते आणले होते, पण ते पण मोजणी वगैरे न झाल्यामुळे महाग गेले। त्यामुळे
तसंच पाण्याचा प्रश्न आहे. काहींचं म्हणणं आहे की पाईपलाईन आमच्या हद्दीतून जाते, हे होतं ते होतं. सगळ्यांची इच्छाशक्ती आहे, सगळ्यांना पाण्याला कोणी नाही म्हणत नाही. पाणी दान, अन्नदान हे जगात सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि मला कामच रस्त्यांवर, पाण्यावर, लाईटीवर, स्वच्छतेवर, माझ्या प्रभागातील लहान मुलांसाठी शिक्षणावर, मैत्री वस्तीच्या शाळा सुशोभीकरण केलंय. मला ती हायटेक तालुक्यातील नाही जिल्ह्यातील शाळा हायटेक करायची. ह्या सर्व बाबी करण्यासाठी मी जनतेला एकच विनंती करतो की मी तुमच्यासाठी नवीन आहे. मी एका गुरुजीचा मुलगा आहे. माझे वडील कोरोनात त्यांचं निधन झालं. त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र तसेच समाजभूषण पुरस्कार भेटला आहे. मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नवीन आहे. राजकारण हे माझं माझी स्वतःच मी पहिल्यांदा राजकारणात आलेलो आहे. मला कसल्याही प्रकारचा अनुभव नाही असं कृपया समजू नका. मी प्रभाग क्रमांक 2चा सगळा अभ्यास केला आहे आणि मगच ह्या निवडणुकीत उतरलो आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की माझ्या सारख्या सर्वसामान्य घरातील एका तरुणाला विकास काम करण्यासाठी, जनतेचे भरपूर प्रश्न सोडवण्यासाठी, गोरगरिबांची मदत करण्यासाठी, माझ्या माता माऊलींचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मला मतदान करा. आपले श्रीगोंदा शहराचे नेते मनोहरदादा पोटे, तसेच आपल्या महाराष्ट्रात आमचे जे नेते आहेत, आमच्या पक्षाचे देशातील नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, नाथांचा नाथ गरिबांचा हात साऱ्या मुखात एकनाथ. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली. ते अजून देखील योजना आणणार आहेत. एकनाथ शिंदे साहेब स्वतः नगर विकास मंत्री आहेत. त्याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला तेच निधी देणार आहेत. स्वतःच्या हातांच्या सहीनेच निधी जाणार आहे. त्यामुळे जर श्रीगोंदा शहरात त्यांच्या पॅनलचा, त्यांच्या पक्षाचं सगळं बहुमत झालं, नगराध्यक्ष निवडून आला, तर भरघोस निधी देखील श्रीगोंदा शहरात भेटणार आहे. त्याच्यामुळे मला झालं, आमच्या कुसुमताई धनाजी दांडेकर यांना झालं, तसेच शुभांगीताई मनोहर पोटे यांना झालं. प्रचंड बहुमतांनी विजय करा आणि गोरगरीब जनतेची, श्रीगोंद्यातील सर्व नागरिकांची सेवा करण्याची संधी द्या. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.